वा तुहा विठ्ठल बरवा हे रूप महालोचने सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा भोवता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगरा भरभारे विवारा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आवर बापर फुवा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरी जय जय राम हरे जय जय राम विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरे करिता बरोबरी दुरावसी दुरी करिता बरोबरी दुरावसे दुरे करिता बरोबरी दुरावसी दुरी बाबाची पुरी महावसे बाबाचे पुरी महावती बाबाचे पुरी महावती काही न लगे एक भावचे कारण 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 का म्हणे आन विठोबाचे म्हणे आन विठोबाचे म्हणे आन विठोबाचे करिता बरोबरी दुरावसे दुरे करिता बरोबरी दुरावसे दुरे करिता बरोबरी दुरावसे दुरे करिता बरोबरी दुरावसे दुरे बाबाचे पुरी महावसे बाबाचे पुरी महावते बाबाचे पुरी महावते जय ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमारी ढोबार कुमाई ढोबार जय जय ढोबार कुमाई ढोबार कुमारी जय ढोबार कुमाई ढोबार कुमारी बापजी महाराज आणि मगर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरवणी दुरावसे दुरी भवाचे पुनी वाहवसे काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता भरुवरी दुरावसे दुरी भवाचे पुरी वाहवसे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करारे दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुशरी काही जणीने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी
तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपम गोरक्ष जालिंदर चरपडाशाडभंग कानी पमछिंद्राद्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्धहा धन्य धन्य अडबंगनाथा धन्य धन्य अडबंगनाथा धन्य धन्य अडबंगनाथा धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो धन्य धन्य अडबंगनाथा हरि बोल माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा राम भरोसे राम विनो राम नाम विश्वास सुमिरान सुमंगल कुशल मागत तुलसीदास जयांचे करूया स्मरण वे सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंच्या आदी नमस्कारुनी आता प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील अत्यंत महत्वाचा उपदेश प्रकरणातील त्रिचरणी अभंग आपल्या इथे काल्याच्या अर्थात या ठिकाणी कीर्तनाकरता निवडलेला आहेत. आपण सर्वजण वास्तुशांती निमित्ताने मातृपितृ छाया या निवासाच्या वास्तू निमित्ताने आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. श्री प्रशांत गीताराम पाटील पाचुरे आणि श्री पंकज गीताराम पाटील पाचुरे हे दोघेही बंधू आणि त्यांचे गीताराम पाटील त्यांचे वडील. आता ते सांगितलं ना हो, गीताराम पाटलाचा हा परिवार आणि त्यांचे दोन्ही मुले त्यांनी अत्यंत सुंदर कष्टातनं प्रयत्नातनं घर बांधलेलं आहे आणि त्या घराची वास्तुशांती आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे होती आहे. बहादराबाद या गावामध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत. या ठिकाणी ज्यांच्या मुखारविंदातनं आत्ता चाल पार पडली ते श्री हरिभक्तीपारायण बाबजी महाराज गायकवाड, श्री हरिभक्तीपारायण बाबासाहेब महाराज मगर आणि त्यांचे सुपुत्र चिरंजीव मगर महाराज मृदुंगाचार्य, श्री हरिभक्तीपारायण लखनगिरी महाराज, इकडचे सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, पेटी मास्तर पूजनीय हरिभक्तीपारायण हरिभाऊ महाराज उपस्थित आहे. महाराज आपल्याला धन्यवाद. मग इकडनं विनेकरेपासून सर्व टाळकरी वारकरी तर त्या छोट्या महाराज पर्यंत सर्वांना धन्यवाद देतो. बघा ना त्या वयामध्ये महाराज तुम्ही इकडे येता का? पुढे या नाही वा यांच्याकरता वाजवा एकदा टाळ्या. किती गोड महाराज आहे. तुम्ही दोघं तिघं महाराज इकडे छान पुढे पुढे हा या इकडे या. लहान लहान महाराज इथे पुढची रांग धरा, बाकी सर का आता ऍडजस्ट करा. हा बस जमलं. एकमेका सह्य करू आणि अवघे धरू सुपंत. किती गोड महाराज आहे बघा नाही. आता जागाही झाली थोडीशी, बस जमलं आता. एकूणाऱ्याला मदत केली की जमतं बरं का. तर हे सगळे छोटे छोटे मुलं आहे, लहान लहान मुलं जसे देवा घरचे फुलं धागे तिट. बस ते झाला. महाराजांना धन्यवाद देतो. हे छोट्या वयामध्ये. तुमचं नाव महाराज काय? अनुस संभाजी पाचुरे, म्हणजे ह्याच घरातले आहे. एकदा धन्यवाद त्यांना. हा याच घरातले धन्यवाद महाराज. तर इथे सिस्टीमवाले आमचे कोले बंधू आवर्जून दोघे भाऊ भेटल्याबद्दल फार वर्षांनी भेटले. एवढा सुंदर आवाज ऐकायला मिळाला की बरं वाटतं.
नाहीतर मग बास्टरवर वाडे म्हणेपर्यंत कीर्तन संपून जातं, तरी ते जमत नाही ताळमेळ. या महाराज पूजेने महाराजांचे आगमन झालं, त्यांनाही धन्यवाद. इथे आमचे धर्मनाथ महाराज आहे काकड, त्यांना धन्यवाद. उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, टोपीवाले दादा, तुमच्याकडे आम्हाला यायचंच आहे. भाऊचं नाव लखनगिरी मारुती पाटील पाडेकर साहेब, आमच्या कुटे साहेबांची व्याही येत आहे, आणि म्हणून इथे यांना धन्यवाद. दीपक भाऊ आमचे आहेत, आणि सुमित दादा, त्यांनाही धन्यवाद देतो. मग इथले सर्वजण, परिचित अपरिचित, मला सर्वांचे नावं ज्ञात नाही बरं का, पण सर्वांविषयी आदरभाव अंतःकरणामध्ये आहे. सर्वांना धन्यवाद देतो. पेटे मास्तर महाराज तुम्हालाही धन्यवाद देतो, आणि सुमेशजी कीर्तनाला प्रारंभ करतो. विठाल विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा, टाळी. हो, अशा सुंदर या वातावरणामध्ये आपण मातृपितृ छाया या निवास म्हणजे वास्तू शांतीच्या निमित्ताने गृहप्रवेश करून इथे कीर्तनासाठी जमलेलो आहोत. आता वास्तुशांतीचं कीर्तन म्हटलं की ठराविक अभंग आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेचकरी, हे जे अभंग काही ठराविक आहे. बरं, दावा म्हटलं क माणसं म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया. आता मेलेल्या माणसाने कसा विचार करायचो? तो विचार मेलेल्या माणसाने करावा का जिवंत आहे त्यांनी करावा? प्रश्नचिन्हाचे की नाही. क्षणोक्षणी क्षणाक्षण हाची, त्याला क्षणोक्षणी म्हणा किंवा क्षणाक्षणी पाठ असा आहे, एका एका क्षणाला तो विचार केला पाहिजे. पर तो विचार कोणी करायचा? म्हणजे आहे त्यांनी करायचा का गेली त्यांनी करायचा? असे काही अभंग आहेत महाराज. शेवट तो भला आणि बहु गोड झाला, पण कधी मेल्यावर कसं जमणार हो? विसंगतीचे की नाही. म्हणजे कधी कधी अभंग नीट कळाले नाही तर विसंगती महाराज निर्माण होते असते. तर अभंग उपदेशाचेच असावे, पण ते जिवंत असताना उपदेश असावा. मेल्यावर उपदेश करून काय फायदा आहे बरं का पेटी मास्तर? तर उपदेश जो आहे त्याला आहे का गेलेला आहे त्याला आहे? गेलेला तो गेलाच हो. तुम्ही आता काही करा, तो गेलेला गेलेलाच राहील. म्हणून आज मी वेगळ्या पद्धतीचा अभंग आपल्या पाठातला निवडला. हा उपदेश आहे. इथे तुकोबाराई या अभंगामध्ये उपदेश करतात. बाबा रे, हे जीवन फार दुर्लभ आहे. जसे आम्ही वास्तू बांधली आणि तिचा गृहप्रवेश केला की समाधान मिळतं, तसे या जगदरूपी वास्तूमध्ये आम्ही अध्यात्माच्या ज्ञानाने प्रवेश जर केला तर समाधान मिळेल. आणि ते अध्यात्माचं ज्ञान आम्हाला कुठे मिळतं? ते सद्गुरूच्या सानिध्यात मिळतं, संत सानिध्यात मिळतं. संतांकडे गेल्यानंतर ज्ञान प्राप्त करावं लागत नाही, ते ऑटोमॅटिक होत असतं. आणि जिथे ज्ञान प्राप्त होतं ते संत असतात, ध्यानात ठेवा. संत सानिध्यात गेल्यावर वेगळा परमार्थ करावा लागत नाही, तिथे गेल्यावर तो घडतच असतो. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तेथे रामनाम होईल श्रवण, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, भोजन उच्चिष्टाचे. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन उच्चिष्टाचे. रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. उचिष्टाचे भोजन घडेल, राम नामाचं श्रवण होईल. आणि राम नामाचं श्रवण जर झालं तर जीवन सफल होईल. जीवन सफल करण्याकरता राम नामाचं चिंतन घडलं पाहिजे. आणि ते चिंतन घडायचं असेल तर संत सानिध्य मिळायला पाहिजे. आणि संत सानिध्यात गेल्यावर वेगळा परमार्थ करावा लागत नाही, ते घडतं. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे
हिरण्यकशिपू जेव्हा तपश्चर्या करण्याकरता गेला, त्याची पत्नी कयादू गर्भवती अवस्थेत होती आणि त्या गर्भवती अवस्थेमध्ये असलेली ती कयादू तिथे इंद्र आला आणि तिचं अपहरण केलं, पलायन करून तो घेऊन चालला. नारदांनी बघितलं, अरे काय राजा इंद्रा, देवांचा राजा तू आहेस, पण दुसऱ्याच्या पत्नीचं हरण करतो, चोरी करतो, हे काही बरोबर नाही. नारदांनी त्याला सांगितलं, समजून सांगितलं. नारदाला घाबरला आणि त्याची पत्नी अर्थात देऊन टाकली कयादू. नारद म्हणाले, हिला जरी इतर अन्यत्र ठेवलं तरी तर पुन्हा तोच प्रश्न निर्माण होईल. मग आता गर्भवती अवस्थेत आहे, पती जवळ नाही, मग हिला जोपर्यंत हिचा पती तपश्चर्या करून पूर्ण येत नाही तोपर्यंत ही कयादू माझ्या आश्रमात राहील गर्भवती अवस्थेत. बघा संत किती दयाळू असतात. काही संबंध आहे का हो? पण काही संबंध नाही. भूतांची ही दया भांडवल संता. प्राणी मात्रेवर दया करतात, प्राणी मात्रेचं हित करतात, त्याला संत असं म्हणतात. नारदांनी आपल्या तिथे ठेवलं आणि मग गर्भवती अवस्थेमध्ये तिच्या पोटामध्ये जो म्हणजे गर्भ होता त्याच्यावर जे संस्कार झाले, तिच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. म्हणजे कशामुळे ते संस्कार घडले? कारण रोजचा पाठ सुरू असायचा. सकाळी उठल्यापासून, सकाळी उठला की आपल्या भाषात, उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दीनजनाची साबुली येई धावोनी. आपल्याला सर्वांना माहिती आहे ही सगळी प्रभात झाली बरं का. सकाळी उठा सकळ जन, उठले नारायण, आनंदले मुनी जन, तिन्ही लोक, करा जय जयकार, वाद्यांचे गजर करा, जय जयकार वाद्यांचे गजर. सकाळची वेळ झाली आणि मग मात्र ब्रह्ममुहूर्तावर भजन सुरू होतं. आपली परंपरा आहे, वारकरी संप्रदायाचा नियम आहे, साधू संतांचा नियम आहे, पहाटे उठले की नामस्मरण. आणि म्हणून उठून पहाटे नामस्मरण जो करतो ना, पहाटच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावरती, त्याला अगणित पुण्य प्राप्त होतं. काकडा भजन करतो त्याला अगणित पुण्य प्राप्त होतं. उठून पहाटे चला जाऊ राऊळासी. बर तिथे गेल्यावर काय होईल? जळतील पातकांच्या राशी, पातकांच्या राशी, काकड आरती देखलिया, काकड आरती देखलिया. बस काकडा पाहिला, पाप पळून जाईल, संपून जाईल, जळून जाईल. पळेल कदाचित येईल पण जळेल म्हटले. जळतील पातकांच्या राशी. म्हणून काकडा भजनाला अनन्यसाधारण महत्व आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. जे माणसं वर्षभर परमार्थ करत नसतील तरी पण कार्तिक स्नानामध्ये मंदिरात जाता की नाही? जाता की नाही? तो महिनाचा असा असतो महाराज. सकाळी उठले की सगळेजण एकत्र येतात आणि मग भजन करतात, आनंद घेतात. मग काकडियाने पाप नष्ट होत असेल, नामाने पाप नष्ट होत असेल तर नारदाच्या आश्रमामध्ये परंपरा आहे, उठल्या उठल्या सकाळी उठले की नामस्मरण आहे, वेद पाठ आहे, वेदध्वनी आहे आणि गीता पाठ आहे. सर्व प्रकारचे पाठ चालायचे आश्रमामध्ये. प्रत्येक आजही गुरुकुल जिथे असेल तिथेही परंपरा आहे. सकाळी उठल्यापासून समुद्र वशने देवी प्रभतस्तन मंडली, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम समास्वमे, बरकराग्रे बसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. हा पाठ आमचा सर्वांचा आहे. म्हणजे अर्थात आम्ही प्रारंभ करतो सकाळच्या वेळीपासून तर सायंकाळपर्यंत, सूर्यास्तमनाला जाईपर्यंत, उगल्यापासून प्रारंभ करतो तो माळव्यापर्यंत तेच चालतंय आमचं. सकाळी उठले की सूर्याला नमस्कार, सूर्याय नमः, भास्कराय नमः, मुरीचे नमः, खगाय नमः, मित्राय नमः, भानवे नमः, रवे नमः, हे सगळे वारणावं घ्या म्हणजे जमलं. आणि त्याचा एक श्लोक आहे, आदित्यस्य नमस्कारण एक विनंती दिने दिने, जन्मानंतर सहस्रेषु दालिंद्रय नोपदायते, नोपदायते दालिंद्रय जन्मानंतर सहस्रेषु. म्हणून आदित्यस्य नमस्कारन, आदित्यस्य म्हणजे सूर्य, त्याला नमस्कार केला की 1000 वर्षे दालिंद्र येत नाही, ध्यानात ठेवा. मग आता हा नियम करायला काय अवघड आहे आपल्याला? पूर्वीच्या काळचे माणसं बरं का, सकाळी वेळेला उठले ना ते दगडावर स्नान करायचे, ओपन जागेत ओपन, आणि मग सूर्याला अर्घ द्यायचे की नाही? सांगा चष्मेवाले भाऊ, द्यायचे की नाही? सूर्याला पाणी द्यायचे, अर्घ द्यायचे आणि मग सूर्याय नमः त्याला अर्घ देत असायचे, नमस्कार करायचे. आता बाथरूम मध्ये स्नान करतात लोक, फार सुधारले हो, पण सूर्यच दिसत नाही बरं का, दिसतच नाही महाराज. अवघड झालं. बाथरूमची म्हणजे खऱ्या अर्थाने प्रगती वाढली पण अधोगती काही कमी झाली का?
कल्पना करा, सूर्याची यांची गाठ होत नाही. पूर्वीच्या महिला रोज तुळशीला पाणी घातल्याशिवाय जेवत नव्हत्या. आता सिटीतल्याला विचारूच नका, तुळशीची यांची भेटच होत नाही. पण काही अजूनही असती घर आहे, ते कितीही माळ्यावर राहू द्या बरं का महाराज, पण ते असणार कोळम्यात तुळस ठेवतातच, शिंक्यावर टांगून ठेवतातच. अशी सात्विक घरं पण पाहायला मिळतातच. तुळशीला नमस्कार केला पाहिजे बाबजी बाबा. सकाळच्या वेळेला प्रातः काळी दर्शन घडी कोटे अश्वमेध यज्ञ, नामदेवराची गाथा वाचा कळेल आपल्याला. सकाळच्या वेळेला तुळशीला वंदन जर केलं तर कोटी अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. सांगा, एक यज्ञ मिळवायचा असेल तर सोपं आहे का हो? त्याला ब्राह्मण लागेल, ब्राह्मण देवता लागेल, 1 वर्षाची अवधी द्यावी लागेल, आणि पुन्हा गावरान गायची म्हणजे धार त्याच्यामध्ये 1 वर्षभर अखंड अविरत सोडावी लागेल, आणि त्याच लेवलचे ब्राह्मण देवता लागेल तेव्हा तो एक यज्ञ पूर्ण होतो. आता आपल्याला शक्य आहे का? जेवताना साधन म्हणून तूप मिळत नाही हो. गावरण आता गावही राहिलं नाही, रानही राहिलं नाही, काय गावरण मिळणार आहे महाराज? गावरांच्या नावाखाली जर्शीच तूप मिळतं की नाही? निधन हो म्हणा ना, तुम्हाला कोणी दम दिलाय का? जावं कीर्तनाला, काही बोलूच नका, असं काही थोडीच आहे. माय बाप, गावरण तूप नाही राहिलं, ते यज्ञ होणं आपल्याला आता शक्य नाही. आपल्याला ते करायचं असेल तर नामस्मरणच करा, ते पुण्य प्राप्त करता येईल. पण यज्ञ आताच्या काळात शक्य नाही. यज्ञ याग करणं या कलियुगामध्ये फार अवघड आहे. म्हणून आमच्या संतांनी काय केलं? मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार चाली ऐसा. त्या यज्ञाच्या वाटा योग याग विधी येणे नोहे सिद्धी वाह्याची उपाधी दंभधर्म. मग येथे याची गरज नित्य जाता नेम एक हरिनाम जपता घडे, एक हरिनाम कोटी कोटी प्रमाण महाराजांनी दिलंय बघा. कधी कधी प्रमाणात येत असताना जे प्रमाण जर प्रमाणात नसेल तर विसंगती होते, पण महाराजांनी असं गोड दिलं. बर, कोटे कोटी यज्ञ नेतेजाचा नेम एक हरिनाम जपता घडे. कोटी यज्ञ करण्याचा ज्याचा नियम असेल त्यांनी एक हरीचं नाव घेतलं की त्याला ते पुण्य प्राप्त होत. सांगा, हरिनाव मध्ये किती ताकद आहे. प्रत्येकाने गेले पाहिजे. माझे गुरुवारी सद्गुरू नारायणगिरी महाराज ते सदैव हे बोटानी चिंतन करत राहायचे. ज्यांनी जवळून बाबाला पाहिलं असेल त्यांच्या लक्षात येईल, गुरुवारी नारायणगिरी महाराज सारखा महात्मा आजच्या कलियुगात असंभव आहे महाराज. आता शक्य नाही, आणि असे महात्मे पाहायला मिळणार नाही. गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाची, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आता ऐशे कोणी होणे नाही. आता ते शक्य नाही. काय होतं महाराज, योग्यता जशी होती ना आता तशी योग्यता जगात पाहायला मिळणार नाही. वैराग्य एवढं होतं, तप एवढं होतं, त्यांच्यासारखा महात्मा स्वप्नात सुद्धा आजच्या काळात सापडणार नाही. वयाच्या 109व्या वर्षापर्यंत कीर्तन केले बाबांनी, आणि त्याही वयात कीर्तन बसून नाही केले. ध्यानात ठेवा, उभा राहून केले. तुम्ही बसून कधी ऐकलं का? उभ्यानेच कीर्तन केलं. आणि कीर्तनात गेल्या गेल्या हा 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 सुविधा असेल नसेल, डायरेक्ट इन डायरेक्ट राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. ओ धन्यवाद मंडळी. पटलं ना जुने ऐकणाऱ्या मंडळीला? रुबाबा तालो जनी, रुबाबा तालो जनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी,
तारोचने. याच्यातले बरेच टाळकरी जुनेचे तुम्ही टाळ वाजवलेले. तुका झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरावा तो हा विठ्ठल बरबा. बस जय जय रामकृष्ण. बस कळलं की नाही तुम्हाला? हा ही जी पद्धत होती किंवा आवाज होता महाराज शोधूनही आजच्या काळात ते सापडणार नाही. आम्हाला जेव्हा त्यांनी ज्ञान दिलं बेटामध्ये जे शिक्षण दिलं बरं का भाऊ, काय आनंद असायचा. काय महाराज गोड शिकवायचे. अनुष्टुप छंदामध्ये गीता आहे बरं का माऊली. अनुष्टुप छंदामध्ये गीता गोड सांगायचे. बाबांचा आवाज असा असायचा ते मजा यायची. श्री भगवान वाच. तिथं इतका सूर पक्का होता महाराज. पेटी असेल नाहीत नसेल पण सूर कधी जात नव्हता. पेटी मागा पुढे होईल पण बाबाचा सूर होत नव्हता. बरं काय ऐकलं असेल तुम्ही. फार महाराज धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विभुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. प्रारंभ पहिल्या श्लोकापासून मग प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक शिकवायचे फार गोड असायचा. आणि आज 2 प्रकारचे गीतेमध्ये श्लोक आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे. बरं ते सगळं करत असताना अत्यंत गोड शिक्षण महाराज द्यायचे. अनेक अष्टक असायचे. अनेक महाराज संस्कृतचं ज्ञान देत असताना फार गोड शिकवायचे महाराज. सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकारम भुवनाकारम. सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकारम भुवनाकारम. श्यामानाथम अनाथम तृणमत गोविंदम परमानंदम. जय गोविंदम परमानंदम. जय गोविंदम परमानंदम. गोष्ट प्रंगन रिंगन लोल गोष्ट प्रंगन रिंगन लोल मनाकारम भुवनाकारम. श्यामानाथमनाथम तृणमत गोविंदम परमानंदम. जय गोविंदम परमानंदम. असं गोड शिकवायचे सद्गुरु नारायणगिरी महाराज. वा. कारण त्यांनी या जगाकरताच अवतार घेतला होता. जगाच्या कल्याणाकरता अवतार घेतला होता. काय अधिकार होता महाराज. नारायणगिरी महाराज सारखे सद्गुरू मिळायला जन्मजन्मीचं पुण्य लागतं. आणि आपल्या परिसराचं भाग्य आहे. प्रत्येकाला दर्शन झालेले आहेत. त्यांचे आशीर्वाद मिळालेले आहेत. इकडे बहादराबाद भागामध्ये आलेले येत असेल ना कुठंतरी पंचकृषीत दर्शन झालेलंच असेल. असा कोण व्यक्ती आहे जुन्या काळातला दर्शन झालेलं नाही. महाराज असे महात्मे दुर्लभ आहे महाराज. भेटणं दुर्लभ आहे. आणि मग त्या सानिध्यात गेल्यावर परमार्थ करावा लागत नाही. ऑटोमॅटिक होतो. माझा विषय चालू होता. मग तिथे गेल्यानंतर आम्हाला सहज जर परमार्थ घडत असेल आता ते संत आम्हाला जे शिकवतात बाबा रे जीवन हे दुर्लभ आहे. पुन्हा पुन्हा न मिळणार आहे. आणि ते जर मिळालं असेल तर आता मात्र त्या विश्वाराची प्राप्ती करून घ्या. कारण पुन्हा पुन्हा हा ध्येय मिळणार नाही. लख 84 फेरा फिरकर बाद मनुष्य तनु पावा. पुन्हा 184 फिरत फिरत येऊन आलो. आता मनुष्य देह प्राप्त झाला. आता पुन्हा होईल याची गॅरंटी नाही. आणि म्हणून सावध व्हा. कारण हा देह मिळणं फार दुर्लभ आहे. दुर्लभ मनुष्यो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभो मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. पुन्हा पुन्हा नरदेह मिळत नाही. किती दुर्लभ महाराज आमचे संत सांगतात. नरदेह दुर्लभ जाना. नरदेह दुर्लभ जाना. नरदेह दुर्लभ जाना. नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना. शतवर्षाची गणना. शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना. त्यामध्ये दुःख यातना. त्यामध्ये दुःख यातना. त्यामध्ये दुःख यातना. आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना. आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सुंदर असं प्रमाण महाराजांनी दिलंय.
नरदिय दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणन रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ नरदी आहेत, पुन्हा मिळणार नाही. मागुता हा नाही मनुष्य देह, मनुष्य देह मागुता हा नाही मनुष्य देह. मनुष्य देह मागुता नाही मनुष्य देह. मनुष्य देह मागुता नाही मनुष्य देह. पुन्हा जन्म नाही आता, आता पुन्हा जन्म नाही आता. आता पुन्हा जन्म नाही आता. आता पुन्हा जन्म नाही आता. पुन्हा जन्म नाही आता. आता पुन्हा जन्म नाही आता. आता पुन्हा जन्म नाही आता. आता पुन्हा जन्म नाही आता. तुका म्हणे पंढरीनाथा, तुका म्हणे पंढरीनाथा पुन्हा जन्म नाही आता. आता पुन्हा जन्म नाही आता. तुका म्हणे पंढरीनाथा, तुका म्हणे पंढरीनाथा पुन्हा जन्म नाही आता. आता पुन्हा जन्म नाही आता. पुन्हा जन्म नाही आता. तुका म्हणे पंढरीनाथा. एकदा मिळालेला जन्म महाराज पुन्हा मिळणार नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्मे. शेवटची पाळी हो एक मनुष्य जन्मे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. सांगा आता असे प्रमाण चालल्यावर संध्याकाळचे 4 वाजणार आहे. ते मगर बाबा काय आवाज गोड आहे हो. बरं वाटतं ऐकताना. सुंदर हा. आज तर पिता पुत्र दोघं आहे. यांचंच लग्न झालं, मुलीचं झालं. आता यांच्याला बोलू. ते मुलीचं लग्न झालं, कोणी म्हणाल का त्यांच्याकडे पाहू. ते मला नाही जमलं जायला, आग्रह होता, पण कीर्तन कुठं लांब होता, अंतर जोडा आहे. आता मुलाला घेऊन आलंय, काय वाजवतो रे पकवात, गोड वाजवतो हा. काय सुंदर आहे. धन्यवाद महाराजा करतात. दोघांना धन्यवाद द्या ना. असे पिता आणि पुत्र झाली पाहिजे बरं का. असे झाले पाहिजे की मुलाला कीर्तनाला आणलं पाहिजे, त्यांनी पखवात वाजवायला आणलं, एवढं सुंदर शिकवून आणलं. आपले सुद्धा मुलं असेच तयार झाले पाहिजे. हे बघा ना किती गोड आहे, बघा ना महाराज किती, बघा टोपी कशी, गंध कसा, डोळे पहा ना टुकुमुकू बघतोय, चांगला कसा बघतो बघा ना. धारणगाव, ते आमची धारणगावला कोणती कथा, नवनाथ कथा होती. आणि तेव्हा ते गाणं निघालं होतं, गणपती उत्सव चालू होता महाराज. ते गणपतीचं कसा टुकुमुकू बघतोय, चांगला माझ्या पप्पाने. बास सगळे आता, बास तुमच्या पाठे पुढे कशाला सगळ्या.
ते गाणं जेवढं महाराज फेमस झालं होतं, आम्ही फक्त सोर लावून द्यायचो, मग ते असे नाचायचे. महाराज काय भारी पाहणं, काय टाळ आहे ते. धोतर बघा ना तुम्ही, धोतर. हा, इथलेच आहे ना, पखवात वाजतात. हा हा हा, त्यांच्या आईबापाला धन्यवाद देतो महाराज. खरं कीर्तनात 2 मिनिटं बोललं तरी चालेल, कीर्तन कमी झालं चालेल, पण यंच वर्णन होऊ द्या महाराज, कीर्तन सफल होईल ध्यानात ठेवा. नाहीतर मग काय आमच्याकडे उडेल बर्फच जास्त असतात. म्हातारे झालेली, ज्यांना घरी परमार्थामध्ये बरं का आडेल नडेल सोडेल जास्त येतात, पण अशी येत नाही ध्यानात ठेवा. हा, अशी येत नाही. इथं बहादराबाद मध्ये, बहादराबादच ना, हेच गाव ना आपलं. तर या गावाला धन्यवाद, महाराजांना धन्यवाद. आता काय सांगत होतो मी? कीर्तन. धन्यवाद तुम्हाला महाराज. माझं प्रमाण चालू होतं काय आपलं? शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाणी एक मनुष्य जन्म. चुकलिया वर्म फेरा पडे. चुकलिया वर्म फेरा पडे. खूप फार सुंदर गोड प्रमाण दिलं की वर्म चुकलं की फेरा पडेल. आणि म्हणून मागुता हा नाही मनुष्य देह, हा देह दुर्लभ आहे. आणि मग हाच देह दुर्लभ असल्यामुळे आपल्याला सफल करायचं असेल तर भगवंताच्या प्राप्तीशिवाय होणार नाही. आणि म्हणून ज्याच्याकरता जन्माला आलो आम्ही ते जर नाही केलं तर ज्ञानोबा देखील म्हणतात, ए साती आलिया वळगा सरंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. लयाला संसारिक माणूस जाईल. म्हणजे ज्याच्याकरता आला ते केलं पाहिजे. आणि भगवत भक्तीशिवाय, भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आमचा उद्धार होणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी सांगतो ते तुम्ही करा, आणि ते जर केलं तर तुमचं कल्याण होईल. काय सांगता महाराज? सांगतो तुमासी हजारे हो, सांगतो तुमासी हजारे विठ्ठला. हो, सांगतो तुमासी हजारे विठ्ठला. जय हो. सांगतो तुमासी हजारे विठ्ठला. हो, 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 सांगतो तुमासी हजारे विठ्ठला. नाही तर गेला जन्म वाया, 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 नाही तर गेला जन्म वाया. जय हो. नाही तर गेला जन्म वाया, नाही तर गेला जन्म वाया. हो, करता बरोबरी दुरावते दुरी. 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 सांगतो तुमासी हजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुमासी हजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया. महाराज काय सांगतात तेव्हा प्रश्न निर्माण झाला. तुकोबाराय म्हणाले, मी तुम्हाला सांगतो तुम्ही देवाला भजा. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. मी तुम्हाला सांगतो देवाला तुम्ही भजा, नाही भजले की जन्म वायाला जाईल. महाराज कळालं हो. तुम्ही आम्हाला सांगतात, खूप चांगली गोष्ट झाली. पण सांगता म्हटल्यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. काही गोष्टी अशा असतात, विचारलं तर सांगायला पाहिजे. काही गोष्टी अशा आहे की नाही विचारलं तरी सांगितलं पाहिजे. आणि काही गोष्टी अशा आहे की विचारलं तरी नाही सांगितलं पाहिजे. कळलं का तुम्हाला? पहा,
काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्या. कीर्तन असेल तर नाही विचारलं तरी सांगा. चला आम्ही सर्वजण पाचोरी पाटलाच्या वस्तीवर चाललोय आणि या ठिकाणी श्री प्रशांतजी, पंकजजी आणि गीताराम भाऊनी आपल्याला आग्रह केलेला आहे. चला जरा जाऊ आपण, कीर्तनाचा लाभ होईल आणि भोजनाचा लाभ होईल आणि भजनाचा लाभ होईल. इथं नाही विचारलं तरी सांगा, आले घेऊन तर पुण्य प्राप्त होईल. तुमचं तुम्हाला मिळेल आणि त्यांचाही अर्ध तुम्हाला मिळेल. इथे नाही विचारलं, सांगितलं पाहिजे. परमार्थामध्ये माणसाने घेऊन गेलं पाहिजे. नाहीतर आम्हाला सर्वांना माहिती आहे काही काही बळजबरीच करावे लागते ना, नाहीतर मग तसंही चालत नाही. कधी कधी असं होतं, ध्यानात ठेवा. विठाल विठाल कधी कधी इच्छा निर्माण होते. बस इच्छा निर्माण होत असते. आणि जेव्हा परमार्थामध्ये इच्छा निर्माण होताना करताना कधी कधी जीवनामध्ये अशा घटना घडतात की जीवन जगत असताना या शेजारणीना केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीना केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीना केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग. हे भारुड आहे महाराज. कोणाचं आहे? नाथांचं. आपलंच आहे बरं का अध्यक्ष साहेब पोपटराव. म्हणजे कल्पना करा, हे भारुड आहे. तर भारुड कोणाला आहे? या शेजारणीना केलं ग बया, मला काय अर्थ आहे महाराज याच्यामध्ये घडलेला. मला पंढरीला नेलं, बळजबरी नेलं, पण काय केलं? पंढरपूर दाखवलं. अशी शेजारी नसेल ना तर या शेजारणीना केलं ग बया, मला पिक्चरला. ते कसं चालेल का? पिक्चरला चालणार नाही, तमाशाला चालणार नाही, आणि इकडे नेलं तर काही पुण्य होणार? पोपट भाऊ, हे जमणारच नाही. पंढरपूरला गेलं तर अगणित पुण्य होईल. संताच्या सानिध्यात सहज होतं. तर तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे, मी तुम्हाला सांगतो, नाही विचारताना सांगतो. याचं कारण असं आहे की मी जे सांगतोय तो तुमच्या कल्याणाचा आहे, हिताचा आहे आणि तुमच्या करण्याजोगा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो. काय सांगता महाराज? सांगतो तुम्हासी. बरं, काय सांगतात? भजा रे विठ्ठलाला भजा. हे तुम्हाला सांगतो. सगळे संत तेच सांगतात ना. मी आधीच म्हणून गेलो की नाही, ये साथी आलिया बळगा सारंग धरू. ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबारायांनी इथे तेच सांगितलं. ज्ञानोबारायांनी तर अनेक ठिकाणी हरिपाठ मध्ये काय काय सांगितलं महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात, देवाला भजायचं कधी? भजे का तोरित भावना युक्त, भजे का तोरित भावना युक्त, हे भजे का त्वरित भावना युक्त, भजे का त्वरित भावना युक्त. जातवित गोत कुळाशील मात, जातवित गोत कुळाशील माते, जातवित गोत कुळाशील मात, जातवित गोत कुळाशील माते. भजे का त्वरित भावना युक्त, भजे का त्वरित भावना युक्त, भजे का त्वरित भावना युक्त. विठाल बाय बापांनो, भजका त्वरित भावनायुक्त त्वरित भजा. जर नाही म्हणले तर महाराज म्हणतात, जातावित गोत कुळशीळ मातन भजका त्वरित भावनायुक्त. आपल्याला अनेक संत सांगतात, तुम्ही भजा. बरं, काय करा? दुसरं साधन करू नका, त्याला भजा. दुसऱ्या साधनाच्या नादी लागू नका. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासा या करणे, तीर्थावरता यम यम न लगे दैवाता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी मरणे. केशव माधो अच्युत वळता होये पद खरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. 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 आता जप नको, जप तप अनुष्ठान व्यर्थ कासा या करणे. तीर्थ वर्ता यम निम न लगे दैवाता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी मरणे. केशव माधव अच्युत वर्ता.
केशव माधव अच्युत वदता होई पातघारणी. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. आता इथे जप नको, तप नको, अनुष्ठान नको, यज्ञ कर्म नको, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग, हे सगळे माहिती आपल्याला साधन. मग जप नको, तप नको, अनुष्ठान नको. बर येथे काहीच नाही. मग काय पाहिजे? ओम नमो भगवते राम, अर्थात देवाची भक्ती पाहिजे आणि देवाचं नामस्मरण पाहिजे. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सगळ्या संतांनी ते सांगितलं. भजो रे भाई राम गोविंद हरे, जप तप साधन कछु नाही लागत. जप नाही लागत, तप नाही लागेल, म्हणून तुम्ही देवाला भजा. बर देवाला भजलंच पाहिजे. भजे ब्रजे कमंडनम समस्त पाप, हे सगळ्यांना माहिती आहे. महायोग पीठे तभे भीमराख्यम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्र हे समागते तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शंकराचार्यांनी देखील सांगितलं की तुम्ही पांडुरंगाला भजलं पाहिजे. मग हे सगळं भजनाकरता सांगितलंय ना. तुकाराम महाराज सुद्धा अपवाद नाही. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. महाराज कळालं, विठ्ठलालाच भजलो पाहिजे. आता सांगा ना महाराज, 12 वाजत आले हो, पटकन सांगा ना, विठ्ठलालाच भजलो पाहिजे. नाही भजलं तर काय होणार आहे? हे जरी नाही कालो तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालो, हे जरी नाही कालो, दुसरा येईल. हे जरी नाही कालो, तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालो, हे जरी नाही कालो, तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालो, शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा, हे सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा. आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 वाजवाले. बोली बोलत देवा पिंगळा वाजवाले. बोली बोलत देवा पिंगळा वाजवाले. हे पिंगळा महाद्वारे, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारे, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारे. हे गौर फिरंतो डुगडुगू ऐका, गौर फिरंतो डुगडुगू ऐका, ऐका ऐका ऐका. पिंगळा पिंगळा महाद्वारे, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारे, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारे. बोली बोलत देवा पिंगळा वाजवाले. पिंगळा वाजवाले. बोली बोलत देवा पिंगळा वाजवाले. पिंगा ग बोल पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा. टाळी वाजवा सर्वजण. अवघा अवघा दागड दिला ग, अवघा दागड दिला ग, अवघा दागड दिला ग, अवघा दागड दिला ग. हे मस्त मन खोटे बाबा, मस्त मन खोटे. टाळी वाजवा, टाळी सर्वजण. खोटे बाबा, मस्त मन खोटे. हे लटकन बोल वाट मस्त मन खोटे. हे लटकन बोल वाट मस्त मन खोटे. काय हो? अहम माझ्या, सोहम माझ्या, अहम माझ्या, सोहम माझ्या प्रेम नगरा मारी. अहम माझ्या, सोहम माझ्या प्रेम नगरा मारी. वारी मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी. मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी. मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी. मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी. मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी.
पांडुरंग प्रगट झाला. धन्यवाद. काय होईल हे नाही केले तर ये जरी नाही केलं बस आता सांगितलं महाराजांनी. मग माय बापांनो जर नाही भजले देवाला तर नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. जर तुम्ही देवाला भजले नाही सांगतो तुम्हासी बदारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. देवाला भजले नाही जन्म वायाला जाईल. महाराज कळालं हो, जन्म वायाला जात असेल आम्ही देवाला भजू पण आमचा संसार पूर्ण झाला तर. बरं का पोपट भाऊ, जर संसार पूर्ण झाला तर अध्यक्ष साहेब आम्ही देवाला भजू, अन्यथा नाही. मग आम्हाला देवाला भजायचं असेल कैलास भाऊ ते कैलास भाऊच झालंय अध्यक्ष साहेब बरं का. ते कल्पना करा जर नाही भजले काय होईल हो, जन्म वायाला जाईल. मग जन्म वायाला जाणार असेल आम्हाला भजावा लागेल, नाही तरी गेला जन्म वाया. मग संसार पूर्ण झाल्यावर चालेल ना कैलासराव. आता जमलं ते दोनदाच भेट झाली ना हो. ते पाहुणे आमच्या कैलास भाऊचे बरोबर आहे ना, मेवणे मग तर आणखीन जवळच आहे, डबल जेवण पक्क झालं. त्यांच्या गावातही गेलो होतो आम्ही. कोणतं गाव? हेच गाव आहे का? बहादरपूर आणि हे बहादराबाद. ते जमलं बाबा, बहादरपुराला बहादराबाद भेटलं त्याबद्दल धन्यवाद. दोन्ही ते तिकडचं बहादरपूर आणि बहादरबाद जमलं. आडबंगच आहे सगळं. माझं ठिकाण आहे आडबंग, नातं माणसं आहे आडबंग, गाव आहे आडबंग. एकाच बहादरपूर तर एकाच बहादरबाद. आज आपण कोणत्या गावात आहे? बहादरबादामध्ये. आणि भेटले कुठं? बहादरपुरामध्ये. धन्यवाद. धन्यवाद माय बाप. काय सांगत होतो रे दादा? कीर्तन चालू होतं. हा कीर्तन होत. ऐका माय बापांनो, हे सगळं करत असताना संसार कुणाचा पूर्ण होत नाही. आणि पूर्ण जर होत नसेल तर आता संसार पूर्ण झाल्यावर भगवंताला भजू हे सांगणं जरा बरं वाटत नाही. तुकाराम महाराजांना जिज्ञासू साधकाने विचारलं, महाराज तुम्ही म्हणाले देवाला भजा, कळलं आम्हाला, आम्ही भजणारच आहोत, पण जर कदाचित आमचा संसार पूर्ण करून भजलो तो चालेल का? महाराज म्हणले, अरे संसार आजपर्यंत कोणाचाच पूर्ण झाला नाही. संसारामध्ये 1 एकरची जमीन 10 एकर घेतली तरी 11व्याची इच्छाच असते. एक ताळ घराचे 5 ताळ झाले तरी 6व्या ताळाची गज शिल्लकच असतात. आशायम परम दुःखम नैराशम परम सुखम. आशा माणसाची संपत नाही आणि आशा संपली नाही म्हणून संसार पूर्ण होत नाही. मग संसार जर पूर्ण होत नसेल तर आता मात्र तू सावध हो. आता देवाला भज, सावध होनी भजनी लागा, देव करा कै वारी, वारी हो वारी माझी मल्हारीची वारी, वारी हो. बर तुम्ही सावध व्हा, भजन करा. भजनच खऱ्या अर्थाने इथे महत्वाचं आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, भजन प्रमाण काय थोरपण टाळावे ते, काय थोरपण टाळावे ते. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, भजन प्रमाण काय थोरपण टाळावे ते, काय थोरपण टाळावे ते. भजन हेच एक प्रमाण आहे. आणि म्हणून भजन नाही घडता जीवन असेल तर थोरपण मिळालं ते काय जाळायचं का? म्हणून मायबापांनो भजन हेच महत्वाचं आहे. आणि भजन प्रत्येकाच्या जीवनात घडलं पाहिजे. आणि जर संसारामध्ये भजन घडत नसेल, संसारामध्ये जर परमार्थ घडत नसेल तर तो संसार किती करा पूर्ण होणारच नाही. महाराज रावणाचा झाला नाही हो. जिथे रावणाकडे काय कमी होतं? 14 चौकड्या आयुष्य होतं. मग एवढं आयुष्य कोणाकडे आपल्याकडे नाही तरी त्याचा संसार पूर्ण झाला नाही. बरं, रावणाच्या 3 प्रतिज्ञा होत्या. खारा समुद्र गोड करील, सोन्याला सुगंधित करील. लक्षात येत आहे ना? आणि खारा समुद्र गोड करील, सोन्याला सुगंधित करील आणि स्वर्गाला जायला सिडी करील. त्याच्या 3ही प्रतिज्ञा फेल गेल्या. कोणाच्या? रावणाच्या. ज्याच्या घरी देव कामाला होते. देव कोण कामाला होतं? देव कामाला होते.
बरं, गाढवळी गजानन गणपती बाप्पाकडे गाढ वळण्याचे काम होते. पंचांगण सांगायला ब्रह्मदेव होते. 33 कोटी देव बंदी खाण्यात होते. एवढा अधिकारी तो रावण होता. पण त्याचा संसार पूर्ण झाला नाही. त्याच्या प्रतिज्ञा झाल्या नाही. त्याच्याकडे ऐश्वर किती होतं? सोन्याचेच घर होते महाराज, घरच सोन्याचे होते. बरं, लंके माझे घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 5 लक्ष तेथे विटे बंदी. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची. बरं सांगा महाराज, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी, आणि सांगा ती कवडी गेली नाही. सांगा, सप्तकोटी शुद्ध कांचनाची घरे होते. आपल्याकडे 2-4 किलो सोनं असेल, काय तरी आपल्याकडे 2-4 किलो असेल, लईच असलं तर 2-4 किलो सोडून काय असणार, त्याच्याकडे घरच होते. 7 कोटी घर प्युअर सोन्याचे होते, तरी त्याचा संसार पूर्ण झाला नाही. मग संसाराची भरवरी किती करा, पूर्ण होतच नाही. तेच तू करिता बरोबरी दुरावते दुरे. जय हो. करिता बरोबरी दुरावते दुरे. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई. जय हो. हरि दे 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 विठोबार कुमाई, दे दे विठोबार कुमाई. हरि दे दे तर म्हणा, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई. हे
वाहमसी दुरी वबाचे पुरी वाहमसी. संसाराची कितीही भरवरी केली तरी आजपर्यंत कोणाचाही संसार पूर्ण झाला नाही आणि होईल याची गॅरंटी नाही. म्हणून संसार कधीच पूर्ण होत नाही. पूर्ण होतो तो परमार्थ, अपूर्ण राहतो तो संसार. संसारामध्ये व्यवस्था करावी लागते आणि परमार्थामध्ये अवस्था प्राप्त करावी लागते. परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे आणि संसारामध्ये व्यवस्थेला महत्व आहे. घर किती सुंदर बांधा पण जोपर्यंत तुळशी वृंदावन समोर असत नाही तोपर्यंत घराला शोभा येत नाही. परमार्थामध्ये व्यवस्था नसली तरी चालेल पण परमार्थामध्ये जर अंतःकरणात अवस्था नसेल तर भगवंत कधी भेटत नाही. अवस्था निर्माण झाली आणि व्यवस्था नसेल तरी भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून परमार्थात लागते ती अवस्था आणि संसारात लागते ती व्यवस्था. अशी व्यवस्थेने परिपूर्ण जीवन ज्याचं होतं आहे ते संत महात्मे अवस्थेला प्राप्त झालेली आहेत आणि आपण संसारिक माणसं व्यवस्थेतून अवस्थेकडे चाललेलो आहोत. अशी या ठिकाणची वास्तुशांती सुंदर भांडणारे पाचुरे पाटील परिवार, गीताराम भाऊ, त्यांचे दोन्ही मुलं प्रशांतजी आणि पंकजजी यांना दोघांनाही धन्यवाद देतो. आपण सुंदर वास्तू बांधून या ठिकाणी या बहुसंख्येने सुंदर असणारे लोक या ठिकाणी पाचारण केले, सर्वांना निमंत्रित केलं आणि आपणही एवढ्या उन्हातान्हात इथे बहुसंख्येने जमलेलो आहोत. संसार पूर्ण होत नसतो, करावा लागतो तो परमार्थ आणि संसार पूर्ण करता करता परमार्थ जर घडला तर तो संसार सुद्धा सुखाचा होत असतो. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोके, आनंदे भरीन तिन्ही लोके. ज्ञानोबराय म्हणतात मी संसार सुखाचा करून आनंद तिन्ही लोकात भरेल. मग आनंद भरवायचा असेल तर जीवनामध्ये सदाचार पाहिजे, सद्भावना पाहिजे, सद्विचार पाहिजे आणि सत् सानिध्य पाहिजे. तेव्हा संसार सुखाचा होतो, तेव्हा संसार फलद्रूप होतो आणि फलद्रूप संसार होण्याकरता या अवस्था असाव्या लागतात. आणि म्हणून जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करायची असेल, त्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल? खऱ्या अर्थाने महाराज भक्तिभावाने श्रद्धेने त्याची प्राप्ती होते असते. एक प्रसंग सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. तरुण मंडळी खाली बसा 2 मिनिटं, मग नारळ द्या. अगदी मी सांगतो तेव्हा तर कल्पना करा. पुढे या, पुढे या, इथे या, पुढे या, पुढे टोपेवाले पुढे. विठाल विठाल ज्ञानेश्वर माऊली झाली की सुरू करायचा. काय सांगत होतो आता देव गेलं ते. काय सांगत होतो मी? कीर्तन. काय रे महाराज? महाराज लयच गोडे हो. एवढे महाराज आम्हाला देऊन टाका तुम्ही आज. माझ्याकडे गुरुकुल आहे बरं का. आश्रम मध्ये अडबंगनाथाची भूमी आहे, अडबंगनाथाची तपोभूमी, नारंगरी बाबांच्या पदस्पर्शाने झालेली पावन भूमी. अशा ठिकाणी आमच्याकडे मुलं शिकतात आणि यंदा आम्ही फार मुलं आणखीन भरत आहोत. शाळाला सुट्ट्या लागल्या की शिबिर आहे आमच्याकडे. तुमच्याकडे जेवढे मुलं असतील ना, सुट्ट्या लागल्यानंतर नक्कीच अडबंगनाथाला आणून घाला, ते संस्कार मिळेल. आणि शाळेत पण घालायचे असेल तर शाळेतही प्रवेश तिथे सुरू आहे. ज्यांना इच्छा असेल नक्कीच घाला. क्रांती होईल. संस्कार जरा दिले तर संपत्ती टिकेल महाराज, आणि संपत्ती टिकवायची असेल तर संस्काराची गरज आहे. आणि म्हणून मनापासून धन्यवाद देतो या मुलांना. आपण नक्कीच असे मुलं घडवा आणि घडवले की त्याचं पुण्य तुम्हाला सर्वांना प्राप्त होईल. आता काय सांगत होतो? कीर्तन. आता ऐका, मुद्दा इथे असा आहे, शेवटचा मुद्दा सांगतोय. भगवंताला काय लागतंय? एकदा जनक महाराजांकडे सीता स्वयंवर होता. जरा माझ्याकडे सर्वांगाचे कान करा बरं का. कान माझ्याकडे द्या, नीट बघा. आता प्रपंचात आपण सगळंच बघत आहोत. लक्ष प्रपंचात रात्रंदिवस आहे. आता नीट ऐका. अगदी 5 मिनिटाचं कीर्तन राहिलं. बरं, नंतर भूका लागलेल्याच आहे तुम्हाला, मला कल्पनाच आहे. मलाही 3-4 ठिकाणी जायचं आहे. आज लग्न तिथी फार आहे, तरी पण एवढी उपस्थिती आहे. पाचोरे परिवाराचं प्रेम आहे. विठाल एकदा जनक महाराजांकडे स्वयंवर होता सीतेचा. सर्वांना निमंत्रण दिलं पण एकाला निमंत्रण दिलं नाही. आता सीता स्वयंवरामध्ये मध्ये प्रतिबंध असा होता, जो कोणी धनुष्यावर चाप चढवून दाखवेल त्याला सीता वरमाळा घालील, अन्यथा नाही. त्याच्या मागची कथा अशी होती, जनकाची कन्या जानकी सीता ती धरणी मातीतून प्रकट झालेली आहेत बाबजी महाराज. आणि मग तिचा जन्म धरणीतून झाला. ती पेटी लागली नांगराच्या फाळाला. संस्कृत मध्ये त्याला शीत म्हटलेलं आहे. ते शेताला म्हणजे फळाला
हिंदीमध्ये त्याला हल म्हणतात, आपण नांगर म्हणतो, आणि त्याला टोक म्हणतात. शीत हिंदी संस्कृत शब्द आहे. त्या शीताला तो पेटी लागली, आणि म्हणजे अर्थात नांगराला ती वर आलेली पेटी राजाकडे दिली. तिच्यात मुलगी निघली, राजाने सांभाळ केला. संक्षिप्त सांगतो. परिणाम असा झाला, जनकाची जानकी मोठी झाली, उपवर झाली, आणि लग्नाचा प्रसंग स्वयंवर ठेवला. पण मध्ये प्रतिबंध असा होता की ज्याला जो कोणी धनुष्यावर चाप चढवेल त्याला सीता वरेल, अर्थात वरमाला घालील त्याच्या गळ्यामध्ये. तर त्याची कथा अशी आहे, एक दिवस जनकाला भेटण्याकरता, नीट ऐका, तिथे परशुरामजी आले होते. परशुराम जनकाला भेटायला आले, आणि जनकाला भेटायला परशुरामजी आल्यानंतर मायबाप धनुष्य असं भिंतीला उभा केला, जनकाशी संवाद साधला. परशुरामाचा आदर आतिथ्य जनकाने केलं, आणि तितक्यामध्ये पूर्ण झाल्यानंतर बाहेर आले तर धनुष्य गायब झाला. आता तो धनुष्य शिवाचा होता, त्याचं नाव शिव धनुष्य आहे, शिवाचा धनुष्य आहे. परंतु 1000 मल्लाला एका वेळेला न उचलणारा शिव धनुष्य आहे. तो सामान्य नाही कैलास भाऊ, तो शिव धनुष्य एका वेळेला 1000 मल्ल आले तरी न उचलणारा शिव धनुष्य त्या ठिकाणी कुठे गेला. आणि मग मात्र जनकाने मुलीला आवाज दिला, जानकी जी पिताजी, अगं कुठे आहे तू? मग इकडे ये बाबा अशी म्हणाली. तेव्हा ती घोडा करत 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 त्या दोन्ही पायाच्या मधून ओढत चालली होती. जागी आहे का तुम्ही? 1000 मल्लाला न हलणारा धनुष्य, माता सीता डाव्या हाताने 7 वर्षाच्या वयामध्ये दोन्ही पायाच्या मधून घोडा करत ओढत न्यायला लागली. मग लक्षात आलं, बाप रे, ही कोणीतरी आदिमाया शक्ती आहे, ही सामान्य नाही. शिवाचा धनुष्य 1000 मल्लाला एका वेळेला न उचलणारा आमची सीता जर डाव्या हाताने ओढवत असेल तर त्याच दिवशी ज्या परशुरामाने सांगितलं, आता हा धनुष्य मी तुझ्याकडे ठेवतो, याच्यावर जो चाप चढवेल तोच हिच्या योग्यतेचा पती असणार, नाहीतर अन्यथा या जगामध्ये हिच्या योग्यतेचा पती नाही. म्हणून प्रतिबंध ठेवला. आज त्या धनुष्याचं स्वयंवर होतं, अर्थात धनुष्याची पूजा झाली, सीता स्वयंवर आहे. पण प्रतिबंध असा आहे, धनुष्यावर चाप चढवेल त्याला सीता दिल्या जाईल. सगळे देश विदेशातले राजे महाराजे आले. जनकपुरीमध्ये सुंदर अशी तयारी चालू होती, आणि मग सगळे जण आले आणि सगळ्यांना निमंत्रण दिलं. आणि त्या ठिकाणी काही ढवळ्या दाढेवाले होते, काही काळ्या दाढेवाले आले होते. सगळे जण आले, प्रयत्न करत होते. ढवळ्या दाढेवाल्यांनी काळ्याला विचारलं, काळ्यावाल्यांनी ढवळ्याला विचारलं, का रे बाबा तुम्ही लग्नात कशाला आली? हे काही नुसतं लग्न नाहीये, इथं स्वयंवर आहे, तुम्ही कशा करता आली? काळ्या दाढेवाल्याला ढवळे दाढेवाले म्हणले, जर कदाचित तुमच्याकडून धनुष्य उचलला नाही तर आम्ही प्रयत्न करू. इच्छा कधीच संपत नाही, ध्यानात ठेवा, प्रयत्न आम्ही करू म्हणतात. अवघड स्थिती आहे. परिणाम असा झाला की सगळे जण तिथे आलेच होते लग्नाला, पण आता सर्वांना निमंत्रण होतं. ती आली होती राजे महाराजे, पण एकाला निमंत्रण नाही, तोही तिथे आला होता. त्याचं नाव रावण. रावण तिथे आला, आणि रावण आल्यानंतर तडा 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 रावण तिथे आला. जनकाकडे बघितलं रावणाने, हे मूढजनक, हे मूढजनक, इस भूमंडल पर मैं जिंदा हूं अभी तक, सबको तूने निमंत्रण दिया लेकिन मुझे निमंत्रण नहीं है. ए मूढजनक, लाल बुंड डोळे गेले रावणाने, जनकावर रागवलेले. जनक राजा लट 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 कापू लागले. पण मुलीच्या बापाला लग्नामध्ये कधी कधी खोटंही बोलावं लागतं. महाराज, अब पहिल्या यादीत तुमचं नाव होतं, पण लग्नाच्या गडबडीत तुम्हाला द्यायलाच जमलं नाही हो पत्रिका. पहिल्याच यादीत तुमचं नाव घेतलं, असं आहे का? मग ठीक आहे, नाव तर होतं ना. म्हटले हो, या बसा. परिणाम रावण आला. आतापर्यंत सर्वांची इच्छा होती, नंबर तो मेरा लगेगा, नंबर तो मेरा लगेगा. हे आल्यानंतर कोणाची हिंमत नाही. रावण गेला धनुष्यापासे, जवळ गेला, धनुष्य उचलला कसा तरी, उभा धनुष्य केल्यानंतर महाराज धडकन धनुष्य खाली पडला त्याच्या छातीवर. धनुष्य छातीवर पडल्या रावणाचा अपमान झाला. भर सभेत अपमान झाला. अनेक मल्लाने तो धनुष्य उचलून ठेवला. रावणाचा अपमान झाला, त्याच्याकडनं धनुष्यावर चाप चढवता आला नाही. धनुष्य छातीवर पडला. रावण म्हणाला, आता मी जातो, पण एक दिवस हिला पळून नेल्याशिवाय राहणार नाही. रावण अपमानित होऊन निघून गेला. सांगा, कैलास पर्वत उठवण्याची शक्ती रावणात आहे. तो रावण काय पाव खाऊन आत्मा झालेला होता का?
मग रावणासारख्याची जर अशी हाल असेल तर बाकीचे म्हणाले रावण साहब के ये हाल तर हम क्या बेहाल हमारे क्या बेहाल हो सकते. बाकीचे ढवळ्या डाळ्यावाल्याने रिवाज गिर टाकले रिवाज रिटर्न. ते म्हणले रावणाची जर अशी स्थिती असेल आता आमचं काही खरं नाहीये. सभा शांत झाली. परिणाम कोणी कोणाशी बोलत नाही. शेवटी जनकाला म्हणावं लागलं आज कळालं मला इस भूमंडल पर धनुष्य उठाने वाला ब्रह्मा ने कोई पैदा ही नहीं किया. ये बरोबर म्हणता ना. इस भूमंडल पर धनुष्य उठाने वाला ब्रह्मा ने कोई दूसरा पैदा ही नहीं किया क्योंकि जिन्होंने ब्रह्मा पैदा किया है वही श्री राम है. राम विष्णूचा अवतार आहे आणि विष्णूच्या नाभीतून कमळ आहे, कमळातून ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाचा बाप रावण आहे. ज्याने सृष्टी निर्माण केली तो राम आहे. आणि शेवटी गुरुदेवाने आदेश दिला. सभा शांत झाली होती आणि त्याच ठिकाणी जनक राजा रागवले. मुझे आज पता चला है इस भूमंडल पर कोई क्षत्रिय जिंदा नहीं बचा आज तक धनुष्य उठाने वाला. लक्ष्मणाला राग आला. छलांग मारली आणि जवळ गेला. तडा तडा तडा. ए मुडजनक, अरे बचपन में हमने ऐसे कई कमठे तोड़ डाले थे, तू एक धनुष्य की बात कर रहा है. आणि मग तितक्यात रागवलेला लक्ष्मण, शांत श्रीराम, विश्वमित्र पाहताय, शतानंदजी तिथे, अनेक ऋषी मुनी साधू संत. शेवटी लक्ष्मण लाल झालेले आहेत. लक्ष्मण शांत आहे. लक्ष्मण रागाने लाल, राम शांत आहेत. लक्ष्मण रामाला म्हणाले भैया आप उठते क्यों नहीं. मग राम म्हणाले लखन जी भैया सूरज कब निकलता है. पहली लाली होती है भैया तब सूरज निकलता है. ऐसी बात है लखन. हाँ भैया. अरे लखन तू क्रोध के मारे लाल हो चुका है, अभी राम रूपी सूरज निकलने वाला है, चिंता मत करो. गुरुदेवाने आदेश दिला. राघव जी गुरुदेव जा उठाव धनुष्य. विश्वमित्राची आज्ञा झाली. अर्थात रामाचा नेम होता गुरुना सांगितल्याशिवाय काही करायचं नाही. गुरुच्या आज्ञेशिवाय जे काम करतात त्याचे कार्य पूर्ण होईल याची गॅरंटी नाही, पण गुरुना आदेश दिल्यानंतर कुठलंच काम अपूर्ण राहू शकत नाही. रामाचा विश्वास गुरुवर होता. गुरु मेहरमान तर चला पहिलवान. परिणाम गुरुना आदेश दिला जाव राघव. गुरुदेवाला रामाने नमस्कार केला. वाडवडिलांना नमस्कार केला. जनकाला नमस्कार केला. धनुष्याला नमस्कार केला. आणि जसं डाव्या हाताने सहज गुलाबाचं फूल उचलावं तसं श्रीरामाने डाव्या हाताने धनुष्य उचलला आणि उजव्या हाताने चाप चढवण्याकरता गेले. आणि चाप चढवण्याकरता गेल्या गेल्या कडकड 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 3 तुकडे धनुष्याचे झाले. राम विजयी झाले. सगळ्यांनी एकच घोषणा केली श्रीरामचंद्र भगवान की धनुष्य उचलला. तुकडे 3 झाले आणि चाप चढवायला गेले. 3 तुकडे झाल्या झाल्या मायबाप सीता माता वरमाळा घेऊन आली. रामाच्या हातात माळा दिल्या. दोघे समोरासमोर आले. सीतेला पाटावर उभा केलं. रामाला चौरंगावर उभा केलं. रामाची उंची होती 7.5 फूट. सीतेची उंची होती 5.25 फूट. आता लक्षात येतं ना, चित्र डोळ्यापुढे आला. बरं, राम चौरंगावर आहे. रामाची उंची जास्त आहे. रामाच्या डोक्यात मुकुट आहेत. सीतेची उंची कमी आहेत. सीतेला बाशिंग बांधलेला आहे, परंतु खाली त्या ठिकाणी पाठ ठेवलेला आहे. सीतेचा हात रामाच्या गळ्यात जात नाही. रामाने सहज सीतेच्या गळ्यात माळ टाकली, पण सीतेचा काही हात पुरेना. बरं का महाराज, सीतेचा हात पुरेना. परिणाम असा झाला, रामाने तर माळ घातली सीतेच्या गळ्यात, पण दोघांच्या माळी गेल्याशिवाय एकूणाच्या गळ्यात लग्न होत नाही. परिणाम काय करावा. सीता वर पाय करती तरी हात पुरेना. सीता वर हात करून प्रयत्न करते तरी हात पुरेना. आणि आता राम तर बाकी ना. शेवटी सीतेचा हार गळ्यात जात नाही. शेवटी सखिया असतात ना आजूबाजूला, त्याला काय म्हणतात आपल्या भागात, कलवाऱ्या.
गलवाऱ्या असतात 2-4. त्या म्हणाल्या प्रभू अहो रामा थोडं वाका ना, थोडं वाका, आमच्या दिदीचा हात पुरत नाही, एवढ्या लोकांमध्ये किती अवमान होऊ लागला, जरा वाका ना. राम म्हणले छे छे कुठे वाकाव पण सासूरवाडीत वाकू नये. अहो सासूरवाडीत वाकून ही पहिल्यापासून परंपरा आहे ना, तेव्हा कुठेही वाकाव पण सासूरवाडीत कुठं वाकत असतं का? बरं का कैलास भाऊ, तुम्ही आज तिकडे झालेले, अहो कुठेही वागता येतं पण सासूरवाडीत मात्र वाकूच नाही. हा नियम रामाचा आहे, आपला नाही. बरोबर आहे की नाही? राम म्हणाले नाही नाही जमणार, कुठेही वाकाव पण सासूरवाडीत वाकणार नाही. आणि मग आता राम वाकत नाही, सीतेचा हात पूर्ण जात नाही, गळ्यात हात पुरत नाही, लग्न लागत नाही. आता सगळेजण व्याकुळ झाले, काय करावा कळेना. तितक्यामध्ये रामाने लक्ष्मणाला इशारा केला. लक्ष्मण संत आहे, राम भगवंत आहे आणि सीता साधक आहे. चित्र डोळ्यापुढे आहे ना, सीता साधक, लक्ष्मण संत, राम भगवंत. साधक रूपी सीतेला रामाची प्राप्ती करायची, भगवंत रूपी रामाची प्राप्ती करण्याकरता जोपर्यंत संत रूपी लक्ष्मण मध्यस्थी करत नाही तोपर्यंत जीव रूपी सीतेला देवाची प्राप्ती होत नाही. बरं का मगर महाराज, ध्यानात ठेवा. आता मात्र सीता व्याकुळ झाली रामाच्या प्राप्तीसाठी, पण राम वाकत नाही. आता जीव रूपी सीतेवरती दया, देवाला लवकर येत नाही, संताला आल्याशिवाय राहत नाही. परिणाम तितक्यात एक घटना घडली. रामाने लक्ष्मणाला इशारा केला आणि लक्ष्मणाने उलटी मान हलवली. नाही जमणार. रामाने इशारा केला, लक्ष्मण नाही म्हटला आणि तितक्यात विश्वामित्राचं लक्ष लक्ष्मणाकडे गेलं. आणि मग विश्वामित्र लक्ष्मणाला म्हणता, हे लखन क्या गुरुदेव, अरे तुम्हारे भैया कोई इशारा कर रहे थे, तू नहीं क्यों बोल रहा है? आणि मग तितक्यामध्ये लक्ष्मणाने विचार केला, गुरुना चोरी पकडली. आणि मग तितक्यात लक्ष्मण म्हणाला, गुरुदेव शादी में ऐसे बहुत इशारे आते रहते, बुड्ढे आदमी ने ध्यान नहीं देना चाहिए उधर. अहो लग्नात ते चालतच आहे, इशारे येतच राहतात. म्हातारे माणसाने तिकडे कशाला बघायचं आहे? शादी में बहुत इशारे आते रहते गुरुदेव, बुड्ढे आदमी ने ध्यान नहीं देना चाहिए. तरी पण विश्वामित्र म्हटले, अरे मर्यादा पुरुषोत्तम माझा राम आहे, व्यर्थ विचार करू शकत नाही. मर्यादा असणार, त्या विचारामध्ये सुद्धा अर्थ असणार. सांग काय इशारा केला. आणि मग लक्ष्मणाला सांगावं लागलं, गुरुदेव रामाने मला सांगितलं इशाऱ्यातनं, तू लक्ष्मण शेष नारायणाचा अवतार आहे. शेष नारायणाच्या डोक्यावरती ही पृथ्वी आहे आणि पृथ्वी तुझ्या डोक्यावर असल्यामुळे जरा पृथ्वी सीतेच्या पायाखालची बोला ना हो जरा. आता हे जरी बोकळं सांगून बोला ना, सीतेच्या पायाखालची तू शेष आहे ना, तुझ्या डोक्यावर पृथ्वी आहे, जरा जरा वर कर ना. मग गुरुदेव म्हणले, कर ना, का करत नाही? म्हणले, गुरुदेव तुम्ही पण का असंच का? मी म्हणालो रामा नाही जमणार, का नाही म्हटलो गुरुदेव? याचं कारण असं आहे, मी जर पृथ्वी वर करायला गेलो ती काही सीतेच्याच पायाखालची होईल का? ती रामाच्या पण होईल ना. मग पृथ्वी दोघांच्या पायाखालची वर जात असेल आणि प्रयत्न करून जर मदत करून उपयोग होत नसेल तर अशी मदत काय कामाची? म्हणून जमणार नाही म्हटलो. आता अर्थ कळाला. मग राम म्हणाले, आता होत नाही. नाही. विश्वामित्र म्हणले, नाही जमणार. म्हणले नाही. मग एक काम करतो, मी संत आहे आणि रामाचा भक्त आहे आणि भक्त असल्यामुळे आता लक्ष्मणाचा एक नेम होता, रामाच्या रोज पाया पडायला जायचं, अलगत जायचं, पाया पडायला जायचंय, साष्टांग दंडवत घालायचंय. आणि रामाचा नेम होता, लक्ष्मण पाया पडायला आला की त्याला अलगद उचलून घ्यायचं आणि छातीला लावायचं. कल्पना करा, आता लक्ष्मण रूपी संत, राम रूपी भगवंत आणि सीता रूपी जीव रूपी साधक तळमळते. साधक व्याकुळ झालेली सीता राम भीती करता, पण रामाची तिला भेट होत नाही का? मध्यस्थी संत रूपी लक्ष्मण कृपा करत नाही. आता लक्ष्मण आले, तडा 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 आले, रामाच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातलं. राम सरळच बघत होते, पण रामाने बघितलं एवढ्या गडबडीमध्ये मला दंडवत घालणार कोण आहे. खाली वाकून पाहिलं तर माझा भाऊ आलेला दिसला. राम खाली वाकले, लक्ष्मणाला उठवण्याकरता वाकले. लक्ष्मण म्हणाले, वहिनी आवरा, एवढी संधी आता, एवढी संधी आहे, एकदाच माझा दादा वाकेल, भविष्यात कधीच वाकणार नाही. तितक्यामध्ये सीतेने रामाच्या गळ्यात माळ घातली आणि सीता स्वयंवर पूर्ण झाला. राम वाकले, पण कोणापुढे? भावापुढे वाकले, इतरत्र नाही वाकले. आणि म्हणून भावापुढेच देव वाकत असतो, दुसरीकडे काही नाही. मग देवाला काय लागतं? एक भावच कारण आहे. शेवटचं जन्म काही न लगे एका भावाचे कारण, काही न लगे एका भावाचे कारण, काही न लगे एक भावाचे कारण, काही न लगे एक
भावती कारण तुका म्हणे आन विठोबाचे करुणा भरवरे दुरावसे दोरे करिता काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची करिता भरवणी दुरावसे दुरे भवाचे पुरे वाहावसे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे
अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडलेला आहे. आज आपण सर्वजण मातृपितृ छाया निवास या वास्तुशांतीच्या निमित्ताने इथे सर्वजण जमलेला आहोत. पाचुरे पाटील परिवार, गीताराम पाटील पाचुरे, त्यांचे दोन्ही चिरंजीव प्रशांतजी आणि पंकजजी यांनी अत्यंत सुंदर हे कार्य इथे केलेलं आहे. चांगल्या प्रकारचा हा सोहळा आज या ठिकाणी साजरा केला. ग्रह प्रवेश करत असताना मंत्र घोषामध्ये वैदिक शास्त्राच्या न्यायाप्रमाणे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण ग्रहप्रवेश केल्यामुळे या वास्तूमध्ये निश्चित आपल्याला शांती लाभेल अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आपलं जीवन सुखरूप व्हावं, भगवत चिंतन घडत राहावं, नामस्मरण घडावं, आपल्या हाताने दान धर्म घडावा आणि सत्संगतीत आपलं आयुष्य व्यतीत व्हावं हीच देवाच्या चरणी प्रार्थना करेल. आज इथे सर्वजण आपण बहुसंख्येने जमलेला आहोत. समस्त टाळकरी महाराज मंडळी, गायक वादक गुणीजन इथले सर्वजण, सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्याला धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो. ही लहान लहान मुलं आपल्या गावातले घडतात, यांना विशेष धन्यवाद. खऱ्या अर्थाने मुलावर जर चांगले संस्कार केले, संस्कार दिले तरच धर्म टिकेल. आपल्या आपल्या धर्माशी, आपल्या आपल्या जातीशी, आपल्या आपल्या पंथाशी आपण प्रत्येकाने प्रामाणिक राहावं. आपला धर्म, आपली जात, आपला पंथ, आपलं कुळ, आपलं गाव, आपलं आणि देश, धर्म हे ज्याच्या त्याला प्रिय आहे. कोणावर आक्रमण करू नका, कोणाला त्रास होईल असं वागू नका आणि आपलाही धर्म सोडू नका. तेव्हा सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सुख प्राप्त करायचं असेल तर दुसऱ्याला त्रास देऊन होणार नाही, दुसऱ्याचं मन दुखून होणार नाही, दुसऱ्यावर आक्रमण करून होणार नाही, दुसऱ्याचे बांध करून कोणाला सुख भेटत नाही. आपला आहे त्याच्यात सुखी राहू द्या, पण आपलंही कोणी घेऊ नये याचंही संरक्षण करा, तेव्हाच जमणार आहे ते. मग हे सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. आपला धर्म, आपला कुळ, आपला पंथ जपला पाहिजे आणि आपल्या मुलावरती चांगले संस्कार केले पाहिजे. आपण जीवन जगत असेल, गावात मारुतीरायाचं मंदिर असेल तर निदान शनिवारी तरी दर्शनाला गेलो पाहिजे. गावातल्या लोकांनी गावात जर असेल तर देवाचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडलं नाही पाहिजे. हे छोटे छोटे जर नियम केले तर आम्हाला सुख प्राप्त होईल. माता बहिणी पुरुषजनांनी रोज तुळशीला पाणी घातलं पाहिजे, तुळशीचं दर्शन घेतलं पाहिजे. तुळस आरोग्याकरता चांगली, तुळस तीर्थाकरता चांगली आणि तुळस शास्त्राकरता चांगली आणि तुळस विज्ञानाकरताही चांगलीच आहे. आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टीने ऑक्सिजन देते आणि अध्यात्माच्या दृष्टीने पुण्य देते. पुण्य देणारी आणि ऑक्सिजन देणारी ही तुळस आपल्या दारासमोर असते. रोज नमस्कार करा. आपले आई वडील हे दैवत आहे. आई वडिलाशिवाय दुसऱ्या जगात दैवत नाही. ज्याच्या ज्याच्या घरात आई वडील जिवंत असेल त्यांच्यासारखा श्रीमंत जगात व्यक्तीच नाही. रोज नमस्कार करा आणि तिथून तुम्ही तीर्थ घ्या. आज मला आनंद वाटला. या ठिकाणी नावच मातृपितृ छाया दिलेले आहेत. क्या बात आहे. असे नाव घराला पाहिजे. मातृछाया, पितृछाया, पण इथे दोन्ही एकत्रच आहे. मातृपितृ छाया निवास. फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. मायबाप आणि म्हणून आई वडिलांसारखं दैवत नाही, त्यांना विसरू नका. आपली बहीण, आपला भाऊ, आपला पाहुणा, आपला काका, आपला मित्र, आपलेच माणसं सुखदुःखात कामाला येत असतात. अन्य लोक मजा पाहत असतात. आपले माणसं जपा, आपल्याच माणसाला सांभाळा, तेच तुम्हाला सुखदुःखात कामाला येईल. परके कधीच कामाला येत नसतात आणि म्हणूनच ते परके असतात. पण माणसं घरचे सोडतात आणि परक्याच्या नादी लागतात. हे दुर्दैव आहे माणसाचं. आपला मित्र असेल, आपला पाहुणा असेल, आपला गावातला असेल, आपला तालुका जिल्ह्यातला असेल, आपला व्यक्ती बरं का कैलास भाऊ, तोच कामाला येणार आहे, दुसरे कोणी नाही. छोटी छोट्या गोष्टी जर सांभाळल्या तर निश्चितच आपलं कल्याण होतं, सुख आपल्याला प्राप्त होत आहे. आम्ही अडबंगनाथ संस्थान महामठांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, अनाथ सनाथ विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणाकरता घेतो आहोत. आपल्याकडे कोणी असेल तर नक्कीच पाठवा, ते संस्कार द्या. आमच्याकडे काही मुलं जे आहेत शिक्षणाकरता त्यांनी मुलांचा खर्च घेतलेला आहे. कोणी कपडे घेत आहे, कोणी त्या मुलांचा खर्च घेत आहे. आपल्यालाही कोणाला वाटलं आपल्याकडे इतरत्र खर्च होतच असेल, आपले पैसे कुठेतरी जात असेल तर सत्कर्मामध्ये घाला, निश्चित पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माणसाने दान धर्म केल्याशिवाय आणि सदाचार केल्याशिवाय आणि सद्भावनेने जीवन जगल्याशिवाय आणि संत सानिध्य मिळाल्याशिवाय माणसाला सुख मिळू शकत नाही. हा धर्म पाळला पाहिजे. आणि म्हणून या वास्तुशांतीच्या निमित्ताने सुंदर असणारा कार्यक्रम पाचुरी परिवाराने इथे आयोजित केल्याबद्दल पुनश्च धन्यवाद देऊन त्यांना उदंड आयुष्य लाभावं आणि त्यांच्याकडनं चांगलं काम होत राहावं ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल जय जय.